डॉक्टरचं स्वप्न असतं. आता महाराज तुमचं स्वप्न आहे, तुम्ही तबला वाजवता, तर तुमच्या मुलांनी काय वाजवलं पाहिजे, पुढे चालवलं पाहिजे ना वारसा. तसं डॉक्टरचं स्वप्न होतं, माझी मुलं डॉक्टर झाली पाहिजे. हे बंद नाही पडलं पाहिजे, प्रत्येकाचं स्वप्न असतं. अहो माणूस हा फक्त अपेक्षेनं भरलेला आहे. आयुष्य म्हणजे अपेक्षा. जगात फक्त एकमेव नातं असं आहे की जिथं काही अपेक्षा नसते. पोरांनो, कोणतं नातं आहे रे ज्याला काही अपेक्षा नसते? काहीही अपेक्षा न ठेवता आपल्यावर कोण प्रेम करतं? देव. आणि दुसरं आई. फक्त एकमेव नातं आहे जे आईचं, जे आपल्यावरती काहीही अपेक्षा न ठेवता प्रेम करतं. बाकी सगळी नाती अपेक्षेवर असतात. परंतु आई वडिलांचं आज लोकांना ओझं होतंय. आई वडील घरात नको. त्या डॉक्टरने इतके पैसे कमवले, एवढं मोठं रुग्णालय बांधलं, दोन्ही मुलं होती, दोन्ही मुलं परदेशात शिकायला पाठवली. मुलं तिकडं शिकायला गेली, तिकडं शिकली आणि तिकडं शिकली. मुलीने तिकडच मुलगा पाहिला, लग्न करून घेतलं. मुलाने तिकडच मुलगी पाहिली, लग्न करून घेतलं. ते तिकडं स्थायिक झाले. हळूहळू या बाबाचं वय वाढत गेलं. जसं वय वाढेल तसतसं त्याला कुटुंबाच्या आधाराची आवश्यकता असते. वयाच्या 50 वर्षापर्यंत माणूस कुठेही फिरेल, कसाही फिरेल. हर कोई अपनी अपनी मस्ती में जीता है 50 साल तक. ज्या दिवशी 50 वर्षाची पायरी ओलांडली की त्या दिवशी त्याला वाटतं की माझं कुटुंब माझ्यासोबत असावं, माझी मुलं माझ्यासोबत असावीत. कारण 51 हा ठरलेला कार्यकाल आहे. वयाच्या 17-18 वर्षापर्यंत 21 वर्षापर्यंतचं शिक्षण होतं. 21-25 पर्यंत लग्न होतं. नोकरी शोधण्यात जातं. लग्न होतं. लग्न झालं की 1 वर्ष 2 वर्ष पाहुणचारात जाता. पुन्हा एखादं मूल होतं. त्या मुलाच्या भविष्यासाठी त्याला धावपळ करावी लागते. आणि तो 50शीचा झाला की मुलगा त्या वयात आलेला असतो. आणि त्यावेळेस त्याला वाटतं की आता मुलं मोठी झाली तर आता मुलांनी मला आधार द्यायला पाहिजे. परंतु काय करणार, पोरांना त्याची अडगळ झालेली असते. या बाबाची दोन्ही मुलं तिकडे परदेशात, इकडे बाबांचं वय झालं. बाबा खचत राहिले, एकाकी पडले. बाबांच्या हळूहळू लक्षात आलं की हे सगळं मी कमवलं, त्याचा काही उपयोग नाही. पोरांना फोन केला. पोरांनी सांगितलं आम्हाला काही गरज नाही त्या सगळ्या गोष्टीची. ते हॉस्पिटलही आम्हाला नको, ती पैसे आम्हाला नको, ते बाकीचं काही आम्हाला नको. त्यांनी तिथे 4 वयोवृद्ध लोक गोळा करून केअर सेंटर सुरू केलं. सोबतीला कोणीतरी लागेल ना. आज आपण घरचे गावाला गेले तरी आपण शेजाऱ्याला सोबतीलाच बायका, बाबा ते नाहीत आजच्या दिवस, तू एक बाई झोपायला माझ्याकडे, आपण मागतो ना. त्या बाबांनी सोबतीला लोक तयार केली. आयुष्याचा शेवट आला. पोरांना फोन केला. पोरांनी सांगितलं परीक्षा आहेत, येऊ शकत नाही. बाबा गेले. बाबा गेले म्हणून ज्यावेळेस पोरांना निरोप दिला त्यावेळेस पोरांनी सांगितलं की तिथं काय अकाउंटला पैसे असतील, कॅश पैसे असतील, जे काय असतील ते तुम्ही घ्या आणि बाबांचा सगळा विधी करा. कमी पडले तर आम्ही आणखी पाठवून देतो, पण आम्हाला यायला वेळ नाही. काय करायचं सांगा. आयुष्यभर माझी मुलं मोठी झाली पाहिजेत, माझी मुलं कर्तृत्ववान झाली पाहिजेत. अरे कर्तृत्ववान मुलं करू नका, त्याच्यापेक्षा संस्कारवान मुलं करा की जे तुमच्या वृद्धापकाळामध्ये तुमच्या बाजूला बसतील.